वर्दी मागचा काळा चेहरा. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबत नाही. रोज नवीन घटना समोर येत असतानाच अकोल्यातील चक्क एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अकोला पोलीस दलात चालक एमटी विभाग म्हणून कार्यरत असलेल्या सचिन गायकवाड याने पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होती. या दरम्यान आरोपी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक शोषण केले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने अखेर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड याच्या विरुद्ध शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने अकोला पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोतवालीमध्ये एक आमचे पोलीस कर्मचारी आहेत एमटीचे सचिन गायकवाड म्हणून, तर चालक आहेत ते, तर त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झालेला आहे. तर हकीकत अशी आहे की त्याच्यामध्ये एक महिला आहे आणि ती भरतीचं प्रशिक्षण घेत असताना तिला लग्नाचं आमिष दाखवून या कर्मचाऱ्याने तिचं शारीरिक शोषण केलं, वारंवार शारीरिक शोषण केलं, अशा प्रकारची तिची तक्रार आहे. आणि तिची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध, त्या कर्मचाऱ्याविरुद्ध तिचं शारीरिक शोषण केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि आता तो आरोपी अटक आहे आणि त्याला PCR साठी आता न्यायालयामध्ये पुटअप केलेला आहे.